कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी पदवीधर मित्रचे अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केले। कोल्हापूर खंडपीठ समिती पुरस्कृत हे बेमुदत उपोषण आहे। आज याला विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिलाय। दरम्यान जोपर्यंत कोल्हापुरात खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा माणिकराव पाटील यांनी घेतलाय। गेली 40 वर्ष कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावं यासाठी कोल्हापूरवासियांचा, समस्त वकील वर्गाचा, पक्षकार, येथील लोकप्रतिनिधी, जनता यांचा लढा चालू आहे। परंतु 40 वर्षाच्या आमच्या प्रयत्नाला आजही म्हणावं तसं यश आलेलं नाही। अजूनही कोल्हापूरच्या खंडपीठाची मागणी मान्य झालेली नाही। म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आहोत। खंडपीठ कृती समिती महारॅली निघणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री जे आत्ताचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते याबाबतीत संवेदनशील आहेत। जरी मागच्या कुठल्याही गव्हर्नमेंटनं झालं नसलं, कारण या ठिकाणी कोल्हापूरला खंडपीठ होण्याबाबत पुण्याचा अडथळा होता आणि पुण्याचा अडथळा कोल्हापूरला द्यायचं का पुण्याला द्यायचं हा विषय होता। परंतु माननीय उच्च न्यायालयानं हा अडथळा दूर केला आहे, कारण कोल्हापूर हे मेरिटमध्ये पूर्णपणे बसते अंतराचा हिशोब केला तर। परंतु पुणे हे मेरिटमध्ये बसत नाही, कारण पुणे कोल्हापूर अंतर 1-1.5-2 तासाचं आहे। त्यामुळे पुण्याला खंडपीठ होऊ शकत नाही, माननीय उच्च न्यायालयाने सांगितले। त्यामुळे पुण्याची मागणी मान्य होणार नाही। त्यामुळे राहिला आता कोल्हापूरचा विषय। त्यामुळे आता राज्य शासनाला हा निर्णय घेणं काही अवघड नाही आहे, कारण आता एकमेव मेरिटचा विषय आहे कोल्हापूरचा आणि जनतेची गरज आहे, पक्षकारांची गरज आहे, वकिलांची गरज आहे। त्यामुळे हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी ज्यांनी यापूर्वीचा टोल प्रश्न चुटकीसारखी मान्य केला होता आणि कोल्हापूरची टोलपासून मुक्ती केली होती, त्याच पद्धतीनं आज त्याने आज या ठिकाणी अंबाबाईच्या आशीर्वादानं आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी हा आमचा जो विषय आहे, न्यायप्रविष्ट विषय आहे, जो मेरिटचा विषय आहे, तो तात्काळ घ्यावा आणि आम्हाला कोल्हापूरला खंडपीठ द्यावं। आज या ठिकाणी मी स्वतः पदवीधर मित्रांच्या वतीनं आणि विविध पक्षांच्या वतीनं या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे। माझं उपोषण कालपासून चालू झालं आहे। ते किती दिवस चालेल माहीत नाही, परंतु मी आज या ठिकाणी आरपारची लढाई, म्हणजे माझ्यासोबत सर्व कोल्हापूरची जनता, सर्व पक्षाचे नेते सर्व असल्यामुळं मला एक स्फुरण आलेलं आहे। आज मला लक्षात आलं आहे की या प्रश्नावर कोल्हापूरचं एकमत आहे, आसपासच्या 6 जिल्ह्यांचं एकमत आहे। त्यामुळे मी मागं नाही हटायचं ठरलं आहे, भले मला माझ्या प्राणांची आहुती द्यावं लागली चालेल। म्हणूनच आज या ठिकाणी जनभावना लक्षात घेऊन आणि या प्रश्नावर कोल्हापुरात कुठे लॉ ऑर्डर होऊ नये किंवा काय दंगे धोके होऊ नये त्यापूर्वीच हा निर्णय खंडपीठाचा घ्यावा। या ठिकाणी मनसेचे पण लोक आलेले आहेत, नेते आलेले आहेत, आमचे मित्र राजीव जाधव साहेब आले, ते असंख्य कार्यकर्त्यांचं या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांची जनभावना मोठी आहे। ते स्वतः आंदोलनात पडलं तर ते आंदोलन फारच बऱ्याच वेळा शासनाला मागात पडले आहेत। त्यांना आंदोलनात पडायची वेळ येऊ नये, कारण त्यांनी मला बोलून दाखवलं तुमच्या तब्येतीला काय बरं वाईट झालं तर आम्ही सोडणार नाही, मग काय व्हायचं, आरपारची लढाई करू। त्यामुळं हे शासनानं गांभीर्याने घ्यावं। सर्व पक्षांच्या भावना, सर्व जनतेच्या भावना, वकिलांच्या, पक्षकारांच्या भावना यांचा विचार करावा। हा कोल्हापूरचा जो मेरिटचा विषय आहे, कोल्हापूर खंडपीठाचा तात्काळ मार्गी लावावा आणि त्यासाठी काही कालबद्ध कार्यक्रम आम्हाला द्यावा आणि तरच आम्ही हे आमचं आमरण उपोषण मागं घेऊ आणि शासनाला त्याबद्दल आम्ही विनंती करत होती। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।